नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज। धुळेकरांसाठी एक दिलासादायक बातमी। सततच्या पावसामुळे धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे नकाणे तलाव, डेडरगाव तलाव तसेच तापी नदीवरील बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले असून मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे। मात्र दुसरीकडे शहरातील नागरिकांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत नाराजी कायम आहे। चारही बाजूंनी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही अनेक भागांमध्ये 8-8 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत। यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून नियमित आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आता मुबलक पाणीसाठ्याचा लाभ धुळेकरांना नियमित पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून कधी मिळणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज। नमस्कार, मी डॉक्टर सतीश वर्षे, सामाजिक कार्यकर्ता। नकाणा तलावात भरपूर पाणीचा साठा आला आहे। आमची पांढरमाई दूध थडी वाहते, आमची तापीमाई दूध थडी वाहते, पण महापालिकेचं शून्य नियोजन आहे। आयुक्त साहेब यांना मी विनंती करतोय, 10 दिवस पाणी येत नाही। 10 दिवसाचं पाणी आम्ही जंत पडलेलं पाणी पितोय। आता पाण्याचं नियोजन करा, पाणी वाया जाऊ देऊ नका, पाणी अडवा, पाणी जिरवा। आयुक्त साहेब, तुम्ही 2 वर्षासाठी आलेत, तुमची बदला होऊन जातील, पण मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करतो। बोलू आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही 2 वर्षासाठी आलेत, पण आमचा धुळ्याचा विकास तुम्ही आयुक्त म्हणून आलेत। पाणी एवढे, पाण्याचं नियोजन करा। तुमचं कार्य शून्य आहे, तुम्ही पाण्याचं निष्करा। एवढं पाणी दुथडी वाटते, पाणी वाया जाते, हे पाणी अडवा, पाणी जिरवा। आणि महापालिकेला माझी विनंती आहे, 1 दिवसासाठी तरी पाणी द्या। गाळणकर, आज या ठिकाणी नकाणे तलाव या ठिकाणी मी आलेलो आहे। जुलै महिन्याच्या शेवटी धुळे जिल्ह्यात खानदेशात चांगला मजबूत पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अक्कलपाडा धरण हे सुद्धा ओसंडून वाहते, पांढरा नदी ओसंडून वाहते, तापी नदी सुद्धा दुथडी वाहते। आज धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा मेन जो स्रोत आहे नकाणे तलाव, तो सुद्धा या ठिकाणी ओसंडून वाहतोय। आज या ठिकाणी नमूद करतो की हे ओसंडून वाहणारं पाणी कुठेतरी अडवलं तर भविष्यात त्याचं चांगलं एक नियोजन होईल आणि धुळे शहरातल्या नागरिकांना तो पाण्याचा साठा सुद्धा उपयोगी पडू शकतो। आता तर हे शक्य नाही, पण जर भविष्यात हे असं ओसंडून वाहणारं पाणी महानगरपालिकेने काही नियोजन करून अडवलं तर ते खूप चांगलं होणार आहे। तसेच धुळे शहरात आजच्या घडीला सुद्धा काही परिसर असे आहे की 8-8 दिवस त्या परिसरात नळाचं पिण्याचं पाणी मिळत नाहीये आणि इकडे तर तलाव ओसंडून वाहतोय। जर महापालिकेच्या आयुक्तांनी, महापौरांनी जर व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चितच धुळेकरांना 1 दिवसाआड पाणी मिळेल अशी आम्हाला आशा आहे। या ठिकाणी ओसंडून वाहणारं पाणी आपण पाहू शकतात। धन्यवाद। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठामत मराठी न्यूज। धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849।